सिलेंडरचे रेट इतके वाढलेले आहेत की सर्वसामान्य माणसांना ते सिलेंडर परवडतच नाही. आणि तो सिलेंडर चालतो तरी किती दिवस, भारी भारी तर 1 महिना. मग त्या सिलेंडरवरती फक्त जेवण बनवायचं, आंघोळ्यांचं पाणी, त्यानंतरनं इतर साऱ्या गोष्टी आल्या जसं की भाकरी टाकणं आलं, भात बनवणं आलं, तर हे आपण गॅसवरती करू शकत नाही. तर आता चूल आपल्याला चालू ठेवावीच लागणार. त्यात नंतर थंडीचे दिवस आहेत आणि या थंडीच्या दिवसांमध्ये शेकायला वाईज काटक्या कुटक्या असलं की बरं असतं. आता कसं होतं की वन विभाग काय म्हणतं, म्हणजे शासन काय म्हणतं की आम्ही तुम्हाला गॅस दिलेले आहेत, तुम्ही जंगलतोड करू नका. अरे पण गॅस दिलेले आहेत तर त्या गॅसचे दर पण तुम्ही किती वाढवले आहेत हे बघा ना. आता आमचं काय, आम्ही चुलीला हातपाय पण लावू, पण हातपाय लावण्यासाठी ते हातपायसुद्धा जास्त पाहिजेत. देवानं 2च हात दिले ते आणि 2च पाय दिले ते. एकदा लावलं की परतच्या वारीनं काय लावायचं. मग आता काटक्या गोळ्या करण्यासाठी आलेले आहे. सगळ्याच गोष्टी गॅसवरती होत नाहीत. चूल आहे तर सर्व काही आहे.